नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे 30 ऑगस्ट, गणपती बाप्पांचा 4था दिवस आणि आता आम्ही निघालो आहे गावी निघायला। LTT वरून आमची जादा गाडी आहे, एक्स्ट्रा गाडीची तिकीट काढले कारण बाकी गाड्यांची तिकीट मिळाली नाही, त्यामुळे एक्स्ट्रा गाडीची तिकीट आहे। तर आपण भेटू LTT स्टेशनवर। पोहोचलेलो आहोत लोकमान्य टिळक टर्मिनलच्या इकडे। तर आता मित्रांनो जेवण झालेलं आहे आणि 9-10 झाले तरी अजून गाडी सुटलेली नाही आहे। बघा आता दादा गाडी आहे, डुगुडुगूच जाणार। नऊची गाडी 10 वाजता सुटलेली आहे। गणपती बाप्पा मोरया। आता आपला प्रवास सुरू झालाय, बघूया आता आपल्याला आपल्या गावी पोहोचायला किती वेळ लागतो। आता वाजले आहेत पहाटे 5 आणि आम्ही पोहोचलो आहोत खेडला। आता थोडी विश्रांती करतो आणि तुम्हाला थोड्याच वेळात भेटतो। शुभ सकाळ मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत 9 आणि आता आम्ही रत्नागिरी स्टेशनच्या पुढे आहेत। आता जस्ट झोप पूर्ण झाली आणि हे दृश्य तुम्ही पाहू शकता, फार सुंदर वाटते, एकदम प्रसन्न वाटते। तर आता मित्रांनो आम्ही उतरलो आहोत कुडाळ रेल्वे स्टेशनला आणि आता घराकडे जाण्यासाठी आम्हाला रिक्षाची वाट पाहावी लागणार आहे। बघूया आता किती वेळ लागतोय। आता आम्हाला रिक्षा मिळालेली आहे। आमचं घर कुडाळ रेल्वे स्टेशनपासून एक 9 किलोमीटर अंतरावर आहे। आता फार फार तर आम्हाला एक 25 ते 30 मिनटं लागतील पोहोचायला। आता आम्ही पोहोचू लवकरच। आम्ही पोचलेलो आहोत घरी आणि आमचा प्रवास होता आता 14 तासाचा। दमायला नाही झालं एवढं कारण स्लीपरची तिकीट होती आणि कोकणात यायचं होतं। तर प्रसन्न वाटतंय गावी आल्यावर। पोचलोय गावी आणि आता भावाचा मेसेज आला खाली आज जेवायला, आज गणपतीचं विसर्जन आहे 5 दिवसाचा। मग तिथे चाललोय मामण्याला आणि हे मित्रमंडळ आहे आमच्यासोबत, आमचे छोटे 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 कलाकार श्रीश, अर्णव अँड ओमकार द दादा। ओमकार द दादा।
व्यवस्थित कर रे. घर माहिती आहे ना खडे जाते. खीर नाही आमटी ती. आमटी दे त्याला. आमटी नको. पोपट केला आमचा. आमटी खीर बोलून आमटी आणली. बघा पंचपक्वान 5 भाज्या आहेत. वाटाण्याची आहे, आळूचं पतपद, कोबीची भाजी, काळ्या वाटाण्याची आणि वालीची भाजी. चला सुरू करा. आता जेवण झालेलं आहे आणि पोटभर जेवलोय खूप. आता थोड्याच वेळात बाप्पाचं विसर्जन सोहळा म्हणजे विसर्जन चालू आहे. दगड बसलो. आता भटजी आलेले आहेत उत्तर पूजा करण्यासाठी.
आता 5 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करून आम्ही निघालेलो आहे आणि आता घराकडे जातो आहे आणि आता ब्लॉगचा शेवट करतो आहे. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.